बदलापुरातील युवा उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी 1.5 लाखांहून अधिक पर्यावरणपूरक गणेश मूर्ती परदेशी रवाना झाल्यात। मात्र अमेरिका इराण युद्धाचा फटका गणपती बाप्पालाही बसला असून बाप्पाच्या मूर्तींच्या निर्यातीत मोठी घट झाली आहे। बदलापुरातील युवा उद्योजक निमेश जनवाड हे आपल्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून दरवर्षी आखाती देशांसह युरोपात पर्यावरणपूरक गणपती बाप्पाच्या मूर्ती पाठवत असतात। त्यांच्या गणेश मूर्तींना परदेशात मोठी मागणी असते। गणेशोत्सवाच्या 2 ते 3 महिन्याआधीच 80 ते 90 कंटेनर विविध देशांकडे रवाना होतात। एका कंटेनरमध्ये साधारणतः 2000 गणेश मूर्ती असतात। मात्र यंदाच्या वर्षी अमेरिका इराण युद्धाचा मोठा फटका या व्यवसायाला बसलाय। युद्धामुळे बराच काळ होर्मुझ जलमार्ग बंद असल्यामुळे पॅकिंगसाठी लागणारा कच्चा माल वेळेत उपलब्ध होऊ शकला नाही। त्यामुळे मार्च अखेरीसच नाईलाजास्तव ग्राहकांच्या ऑर्डर नोंदवणं बंद करावं लागलं। अन्यथा यंदा 2 लाखांपेक्षा जास्त गणेश मूर्ती परदेशात पाठवता आल्या असत्या, अशी प्रतिक्रिया निमेश जनवाड यांनी दिली आहे। चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून आम्ही लाखो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती परदेशात दरवर्षी पाठवत असतो आणि यावर्षी देखील यावर्षीचा जो आमचा गणेश मूर्ती पाठवण्याचा जो आमचा सीझन होता त्याचं काम सुखरूपपणे अगदी सुरू होतं। गणेश मूर्तींच्या ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्हाला ऑर्डर्स दसऱ्यानंतर किंवा दिवाळीनंतर घेण्यास आम्ही सुरू करतो। म्हणजे फेब्रुवारी अखेरपर्यंत आम्ही सर्व एक्सपोर्ट्सच्या ऑर्डर्स घेतो। त्याच्यानंतर सर्व ऑर्डर्स आम्ही फेब्रुवारीनंतर डिस्पॅच करायला सुरुवात करतो आणि यावर्षी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मागणी होती। कामाला सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने झाली होती, परंतु मध्येच मार्च एप्रिल दरम्यान जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे कुठेतरी यावर्षी आमच्या व्यवसायामध्ये आम्हाला अडथळा निर्माण झाला होता। कारण या गणेश मूर्ती आहेत या पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्ती आहेत आणि या गणेश मूर्ती सुखरूप परदेशात पोचाव्या यासाठी यांना उत्तम क्वालिटीचं जे पॅकिंग मटेरियल लागतं, फॉर एक्झाम्पल फोम झालं त्याच्यामध्ये आणि अजून थर्मोकॉल्स वगैरे झाले, तर या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शॉर्टेज झाला होता आणि त्याचे रेट्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले होते आणि पुरवठा देखील या वस्तूंचा होत नव्हता। त्यामुळे बरेच दिवसमध्ये आमचे वाया गेले आणि एप्रिल मार्चच्या नंतर आम्हाला देखील ऑर्डर्स मागणी होत्या परदेशातून, परंतु जो पॅकिंग मटेरियल आहे त्याची पुरवठा योग्यरित्या होत नसल्यामुळे कुठेतरी ऑर्डर्स देखील आम्हाला घेता आल्या नाही। यावर्षी आम्ही 1,62,000 गणेश मूर्ती परदेशात संपूर्ण जगभरामध्ये पाठवले। कदाचित युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली नसती आणि मालाचा योग्य पुरवठा सुरळीत सुरू असता तर कदाचित 2 लाखपेक्षा जास्त गणेश मूर्ती आम्ही परदेशात पाठवू शकलो असतो।